प्रीतीने इतकं छान आणि इतकं सुंदर आवाहन केलेलं आहे, अतिशय गोड आणि मधुर असं आवाहन केलेलं आहे. पण ते फार गरजेचं आहे. नुसतं फूल देऊन भागणार नाहीये, कधीचा अवकाश तिला द्यायला पाहिजे. पण आता ह्या सगळ्या अवकाशासाठी आपल्याकडे काय तजवीज आहे? आता युद्ध तर येऊन उंबरठ्यावर ठेपलेलं आहे. मला व्हायरस नावाची कविता सादर करायची आहे, पण या युद्धाच्या संदर्भाने ज्या काही 4 वळी मला सुचलेल्या आहेत त्या मी आधी सादर करते आणि एक कविता अगदी छोटी आहे, वेळ नाही घेते. की उद्याची हमी उशाला घेऊन निश्चिंत झोपावं. उद्याची हमी उशाला घेऊन निश्चिंत झोपावं. इतका श्रीमंत राहिला नाही या महानगरातला माणूस. इतका श्रीमंत राहिला नाही या महानगरातला माणूस. उगवणाऱ्या दिवसाचा चेहरा कोणत्याही प्रहरी विद्रूप होऊ शकतो बॉम्बस्फोटच्या एका तुकड्याने. उगवणाऱ्या दिवसाचा चेहरा कोणत्याही प्रहरी विद्रूप होऊ शकतो बॉम्बस्फोटच्या एका तुकड्याने. विस्कटू शकतो सुबक घरांची मांडामांड. विस्कटू शकतो सुबक घरांची मांडामांड. कालवू शकतो भरल्या ताटात माती. झाडं ही माणसांसारखी छिनबिन झालीयेत, रस्त्यातनं धावत सुटलीयेत आश्रयासाठी. झाडं छिनबिन झालीयेत, रस्त्यातनं धावत सुटलेत आश्रयासाठी. पाखरांनी तर दाणे टिपायचं सोडून शस्त्र धरलेत आपापल्या सोचित घरटी वाचवण्यासाठी. पाखरांनी तर दाणे टिपायचं सोडून शस्त्र धरलेत आपापल्या सोचित घरटी वाचवण्यासाठी. आणि आईच्या गर्भाचा निवारा पुरेसा वाटत नाही अर्भकांना. आईच्या गर्भाचा निवारा पुरेसा वाटत नाही अर्भकांना. त्यांनी आता चिलखताची मागणी सुरू केली आहे. व्हायरस नावाची कविता आहे की साथीच्या रोगात मरून पडाव्यात उंदीर घुशी जागोजाग. साथीच्या रोगात मरून पडाव्यात उंदीर घुशी जागोजाग. तशा विस्कटलेल्या बाया घरोघरी गल्ली बोळात, चालत्या बसमध्ये आणि गमभन शिकवणाऱ्या विद्यालयामध्ये सुद्धा. तशा विस्कटलेल्या बाया गल्लोगल्ली, घरीदारी, चालत्या बसमध्ये आणि गमभन शिकवणाऱ्या विद्यामंदिरातही. बाया अजाण सुजाण कोवळ्या निब्बर. बाया अजाण सुजाण कोवळ्या निब्बर. खेड्यातल्या शहरातल्या आणि बुरख्यातल्या सुद्धा. खेड्यातल्या शहरातल्या आणि बुरख्यातल्या सुद्धा. म्हणून अलीकडे आजोबा फिरवत नाहीत नातीच्या जावळातून हात प्रेमाने. आजोबा फिरवत नाहीत नातीच्या जावळातून हात प्रेमाने. बाप सुद्धा मोकळा करत नाही उमाळा सासूरवाशीण लेकीला पोटाशी धरून. बाप सुद्धा मोकळा करत नाही उमाळा सासूरवाशीण लेकीला पोटाशी धरून. भाऊ दचकतो बहिणीच्या घरी अवेळी पाहुणचार घेताना. भाऊ दचकतो बहिणीच्या घरी अवेळी पाहुणचार घेताना. मायचे सुद्धा थरथरतात ओठ. मायचे सुद्धा थरथरतात ओठ कीर्तिवंत पुत्राच्या कपाळाचा मुका घेताना. मायचे सुद्धा थरथरतात ओठ कीर्तिवंत पुत्राच्या कपाळाचा मुका घेताना. असा कसा डसला बलात्कार नावाचा विषाणू साऱ्याच निर्जंतुक नात्यांना. कसा डसला विषाणू साऱ्याच निर्जंतुक नात्यांना. संबंध करणारी कविता. निश्चित 100%. मला वाटतं आपण नात्यांसंदर्भात सातत्यानं बोलतोय. हे शब्द ऐकल्यानंतर प्रत्येकानं प्रत्येकाच्या आयुष्यात हे नातं लगेचच रिलेट करून बघितलेलं असेल आणि खरंच अंगावर काटा आणणारे हे सगळे शब्द आहेत. कारण हेच सगळं जगणं आहे किंवा ह्याच सगळ्या घटना आहेत की अनेकदा आपल्या कानावर पडतात आणि कुठेतरी भीती वाटायला लागते की आपण सुद्धा याच टोकानं विचार करायला लागू की काय. पण मला वाटतं योग्य वेळी सावध होऊन आपण सुद्धा त्यातला समतोल नात्यांमधला निश्चित साधायला हवा आणि ह्या अशा शब्दांमधून आपल्याला ती ताकद मिळते असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच कविता ताकद देऊन जातात असं जे म्हणतात त्याचं हे छान उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही की विचारांची ताकद आपल्यामध्ये त्या निमित्ताने येते.